अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हाय स्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती। अमेरिकेकडनं रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत, मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावरती परिणाम नाही। अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। कतार, सौदी अरेबिया, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तुर्तास थांबवली। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावरती चर्चा सुरू, आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट। 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनी देखील भेट घेतली होती। कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेची शिवसेना आक्रमक, महायुतीत विधान परिषदेच्या जागेवरती महेंद्र दळवींचा दावा। कोकणात शिवसेना स्टॉप असं म्हणत तटकरेंना डिवचलं।